बातमी मुंबईकरांसाठी, नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाची, कारण मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईकरांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। मुंबई आणि उपनगरमध्ये रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। पुढील 3 ते 4 तास मुंबई आणि परिसरात मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मध्य रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटे उशिराने सुरू आहे। मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाण्यातही रात्रीपासून पाऊस सुरू आहे। त्यामुळे मुंबईकरांनो सावध व्हा, पाऊस बघूनच घरातून बाहेर पडा, आवश्यकता असेल तर घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय। नोकरदार वर्गानं सुद्धा पाऊस पाण्याचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलेलं आहे। तर मुंबई आणि उपनगरांमध्ये सध्या पावसाची काय परिस्थिती आहे, आढावा घेतलाय प्रतिनिधी ईशान देशमुख यांना। मध्यरात्रीपासूनच मुंबईमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। सध्या आपण पश्चिम द्रुतगती मार्गावरती आहोत। याच मार्गावरती आपण बघू शकतो लोक हे रेनकोट घालून प्रवास करत आहेत। सध्या रिपरिप पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झाली आहे। उपनगरमध्ये अंधेरी पासून ते बोरिवलीपर्यंत पावसाला सुरुवात झाली आहे। त्याचबरोबर दादर भागामध्ये देखील मुसळधार पाऊस आहे। त्यामुळे कुठेतरी हवामान खात्याने जो अंदाज वर्तवला होता तो कुठेतरी खरा होताना दिसत आहे आणि मुंबईमध्ये पावसाला ही सुरुवात झाली आहे। कॅमेरामन रुपेश शेलार सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई।